नमस्कार. आज आपण सफेद वाटाण्याची उसळ करत आहोत. त्यासाठी लागणारे 200 ग्राम सफेद वाटाणे रात्री भिजत टाकलेले 12 तास भिजवायचे आहेत. त्याला लागणारी आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला हा घरचाच आहे, हळद, हे बघा आणि दाखवते तुम्हाला. वाटाणे एवढाच गुळ घ्यायचा आहे आणि सांबार पावडर छोटा मिश्रणाच्या डब्यातला, कांदा, कढीपत्ता, कांदे 2 घेतले आहेत मध्यम मध्यम आकाराचे, 2 टोमॅटो घेतलाय, कढीपत्ता आणि कोथिंबीर चिरून घेतली. आता आपण करायला घेऊया. करून घेतलाय, त्यात 2 पळ्या तेल घालायचंय. त्यात आपण कढीपत्ता टाकूया आधी. कढीपत्ता झाल्यावर कांदे आपण 2 मध्यम आकाराचे घेतलेले चिरून ते घालूया. हा बघा, कांदा गुलाबी रंगाचा झाला तर त्याच्यावरती आपण हे टोमॅटो घालूया. टोमॅटो घालून झालं ना तर त्याच्यावरती आपण हे 1 चमचा हळद घेतली होती ती घालायची आणि मीठ घालायचे, कारण कांदा आणि टोमॅटो लवकर होतो, विरघळतो. आणि छान मिक्स करायचंय. टोमॅटो कांद्यावर घातलेला छान मऊ झालेला आहे. आता त्याच्यावरती आपण आलं लसणाची पेस्ट घेतली 1.5 चमचा ती घालूया. छान असं मिक्स करून घ्यायचंय. थोडासा वास मोडू दे आलं लसणाचं. त्याच्यावरती मग घरचा कांदा लसूण मसाला आहे, त्याच्यात थोडंसं लसूणही असतं आणि थोडं आलंही असतं. थोडे तीळ वगैरे घालून कांदा लसूण मसाला केलेला आहे. आणि हा त्याच्यावरती गरम मसाला 1.5 चमचा घेतलेला आहे, तोही घालायचा आहे. छान परतून घ्यायचं असं. हे बघा, छान परतून मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपण आता हे भिजवलेले वाटाणे घालूया आणि मिक्स करून घ्या. गॅस लोच ठेवायचं. 1-2 मिनिटं तसंच ठेवून द्यायचंय. छान असं मिक्स करून घेतलं ना का त्याच्यावरतीच आपल्याला ही कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकायची भरपूर. आणि हा जो सांबार मसाला मी 1 चमचा घेतलाय ना तोही टाकायचा आहे. आणि गुळ बघा एवढा छोटा. तुम्हाला जर सांबार पावडर आणि गुळ आवडत नसेल ना, नाही टाकलं तरी चालेल. मला आवडतो, मी टाकते. आणि छान असं मिक्स करून घेतलं ना का हे बघा, हे 2 ग्लास पाणी घालायचंय आणि 3 शिट्या घ्यायच्या आहेत. 3 शिट्या घ्यायचा आणि मग उघडला कुकर. जर वाटाणा शिजला नसेल ना मग एखादी घेतली शिटी तरी चालेल. हे बघा, मी हे 2 ग्लास पाणी टाकलंय, सगळं ह्याच्यातच टाकून दिलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून 3 शिट्या घ्यायच्या आहेत आपल्याला. कुकर उघडलंय. आता आपल्याला वाटाणा शिजला की चेक करायचंय. वाटाणा छान शिजलाय. आमच्याकडे एवढी घट्ट लागते. तुम्हाला जर पातळ करायची असेल तर थोडंसं पाणी मीठ घालून उकळा. अशी ही सफेद वाटाण्याची उसळ तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.